भारताची विविधता म्हणजेच तिचं खऱ्या अर्थाने वैभव आणि त्या वैभवातलं एक तेजस्वी रत्न म्हणजे दक्षिण भारत। जिथं मंदिरांचे कळस आकाशाला भिडतात, जिथं शिल्पकलेत इतिहास बोलतो आणि जिथं प्रत्येक पायरीवर आपल्याला अध्यात्माचा स्पर्श होतो। या यात्रेत आपण चाललो आहोत दक्षिण भारताच्या अप्रतिम संस्कृती, अद्भुत देवस्थाने, निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा शोध घ्यायला। चला अनुभवूया एक पवित्र, सांस्कृतिक आणि जिवंत यात्रा। दक्षिण भारताच्या या यात्रेत आपण सुरुवात केली होती ती विजयपूरवरून बदामी, ऐहोळे, पट्टडक्कल, गदग आणि गदगवरून आलो होतो आपण हम्पीला। हम्पीवरून रात्रीची ट्रेन घेऊन आपण आलो तिरुपतीला आणि आता तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन आपली यात्रा सुरू होणार आहे पंचमहाभूत मंदिरांची। आपण पाहतो हे विश्व, आपलं शरीर हे फक्त विश्वच नाही, फक्त एक शरीरच नाही, तर ते उभं आहे 5 महान तत्वांवर। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हीच 5 तत्व आहे आपल्या शरीराची, निसर्गाची आणि आपल्या श्रद्धेची पायाभूत रचना। भारताच्या पवित्र दक्षिण भूमीत या पंचमहाभूत तत्वांना समर्पित आहेत 5 शिवमंदिरे, जिथं प्रत्येक मंदिर एका विशिष्ट तत्वाचं प्रतिनिधित्व करतं। आज आपण चाललो आहोत याच अनोख्या आणि पवित्र पंचमहाभूत यात्रेवर, जिथं निसर्ग, तत्वज्ञान आणि भक्ती एकत्र येतात। चला अनुभवूया या अद्वितीय आध्यात्मिक यात्रेचा संपूर्ण अनुभव, जिथं शिव फक्त देव नाही तर तत्व आहे, अस्तित्व आहे आणि अनुभव आहे। सुरू करूया माझ्यासोबत पंचमहाभूत यात्रा संपूर्ण मराठीमधून। पंचमहाभूत मंदिरांच्या या यात्रेमध्ये आपण सर्वात आधी चाललेलो आहे ते म्हणजे वायू तत्वाला समर्पित आणि तिरुपती जवळून 55 किलोमीटर अंतरावरच जे आहे ते असं श्री कालहस्ती। तिरुपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे श्री कालहस्तीला। नमस्कार मित्रांनो, साऊथ इंडियाच्या टूरमध्ये आपण आत्ता आहोत ते तिरुपतीच्या बस स्टँडवर। आता तिरुपतीवरून आपण चाललेलो आहे पंचमहाभूत मंदिरांची यात्रा करण्यासाठी आणि पंचमहाभूत मंदिरांची यात्रा करण्यासाठी जे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे जे मंदिर आहे याच्यातलं पहिलं जे मंदिर आहे ते म्हणजे वायू मंदिर। ते आहे तिरुपतीजवळच असलेल्या श्री कालहस्ती महादेवांचं मंदिर, ते वायूला समर्पित आणि त्याच कालहस्तीची बस माझ्या मागे उभी आहे। त्याच बसने आपण आता चाललेलो आहे कालहस्तीला। पाणी बॉटल घेऊस तर बस निघून गेली, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो तर इथून चेन्नईवरून आपल्या चेन्नईच्या पण बस बऱ्याचशा लागलेल्या आहे, पण कालहस्तीला जायचं असेल तर 9, 10 आणि 11 नंबरचं जे प्लॅटफॉर्म आहे तिथून कालहस्तीची बस मिळेल। हां, हे बघा ही बस कालहस्ती। इथं हा 9-10 वर बोर्ड लिहिलेले आहे श्री कालहस्ती, पण ही बस मात्र डायरेक्ट जाईल। दिस बस गोज डायरेक्ट टू कालहस्ती, नो स्टॉप। आप भी नहीं हो यहाँ के? नहीं, हम तो कालहस्ती था। अच्छा, आप कालहस्ती से? ओके, नाइस टू मीट यू। आई एम जगदीश। योर नेम? शफीक। हो। आपका? ये फायनली बसनी आपल्याला इथे सोडलेले। आता हा जो रस्ता जाईल हा मंदिराकडे जाईल आणि बरोबर आपला प्रवास 3 वाजता पोचला तो कालहस्तीकडे। तर जाऊया आता मंदिराकडं। हा एक ब्रिज आहे, खाली नदी आहे, त्या नदीवर ब्रिज आहे, त्या ब्रिजच्याच कोपऱ्यात आपल्याला इथं बस सोडते। पुढं आल्यावर एक मोठं गोपुरम आपल्याला दिसून येते कालहस्तीमध्ये आणि ही जी नदी वाहती ती सुवर्णमुखी नावाची नदी इथं। फायनली इथून आता आपली मंदिराची एंट्री होईल। मागं हे मोठं गोपुरम दिसतंय आपल्याला। पंचमहाभूतांची जी मंदिर आहे त्याच्यातलं प्रत्येक मंदिराचा आपण
दर्शन घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला आता आपली बॅग ठेवायची आहे. सेलफोन कॅमेरा ते पण अलाउड नाही इथं. कालहस्ती मंदिरात जाण्याच्या आधी आपल्याला आपलं बॅगेज, मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप सर्व काही इथं जमा करावं लागतं आणि मगच आपल्याला मध्ये एंट्री मिळते. मग आम्ही आता मध्ये इथंच जमा करून मध्ये दर्शन घेऊन आलेलो आहे. आता मी तुम्हाला मधलं सगळं सांगतो काय आणि कसं आहे. बॅग घेतो आणि जाऊन सांगतो. त्या ब्रिजपासून आपण येतो चालत चालत मधल्या रस्त्याने. इथं वर आल्यानंतर इथं आपण आपली बॅग्स, मोबाईल वगैरे ठेवतो. मग ह्या गोपुरममधून मध्ये एंट्री होती आणि मधलं जे मंदिर आहे ना इतकं अप्रतिम आणि सुरेख मंदिर आहे. तुम्ही जर कालहस्तीला म्हणजे तुम्ही जर तिरुपती बालाजीला आले तर कालहस्तीचं मंदिर अजिबात मिस करू नका. एकदम छान, सुरेख आणि काय उत्कृष्ट कलाकृती, किती उत्कृष्ट शिल्प इथं करण्यात आलेले आहे. जेव्हा आपण मध्ये जातो मंदिराची रचना पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश याच्यामधलं पंचमहाभूतातील पहिलं जे तत्व वायू तत्व याला समर्पित जे मंदिर आहे ते कालहस्तीचं मंदिर आहे. राहू केतू यांच्यासाठी देखील पूजा इथं केली जाते. याच्याविषयी कथा अशी सांगितली जाते कालहस्ती मंदिराविषयी. पंचमहाभूत मधील वायुतत्वाचं प्रमुख मंदिर असं दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यात वसलेलं तिरुपतीपासून 55 किलोमीटरवर असलेले श्री कालहस्ती मंदिर हे वायुतत्वाचं प्रतीक असलेलं मंदिर आपण पाहत आहोत. मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा जे पाहिलं त्याच्यात विराजमान आहे श्री कालहस्तीश्वर महादेव. त्यांच्या शिवलिंगाजवळ दिवा लावलेला असतो आणि आश्चर्य म्हणजे मंदिर पूर्णपणे बंद असतानाही तो दिवा हलत राहतो आणि तो दिवा हलतो तेच वायूच्या अस्तित्वाची साक्ष देतो. हे मंदिर राहू केतू दोष निवारण पूजा आणि सर्प दोष निवारणासाठी देखील प्रसिद्ध आहे. इथली पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते. कालहस्ती म्हणजेच काल म्हणजे सर्प, हस्ती म्हणजे हत्ती, म्हणजेच श्री म्हणजे कोळी. हे तीन भक्त प्राचीन काळात इथे शिवाची उपासना करायचे. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी इथे स्थिर स्वरूप घेतले म्हणून संपूर्ण नाव हे श्री कालहस्ती. हे मंदिर आपण एकदा तरी अनुभवायला पाहिजे. कालहस्ती मंदिर हे जवळपास 2000 वर्षांपूर्वीचं मानलं जातं. जेव्हा आपण मध्ये जातो ना तेव्हा इतक्या जुन्या पुरातन मूर्त्या आपल्याला तिथं बघायला मिळतात. जी कथा मी सांगितली आता त्यांची देखील मूर्तीमध्ये ठेवण्यात आलेली. महादेवाचं भलं मोठं शिवलिंग आहे, गणेशाच्या वेगळ्या वेगळ्या प्रतिमा, वेगळ्या वेगळ्या मूर्त्या तिथं ठेवण्यात आलेल्या आहे. मंदिर जे वसलेले आहे ते स्वर्णमुखी नदीच्या काठावर वसलेले. प्राचीन तामिळ साहित्यामध्ये देखील मंदिराचा उल्लेख हा आढळतो. तर अशा प्रकारे पंचमहाभूत मंदिरांच्या यात्रामध्ये आपण पहिलं तत्व वायुतत्व याच्यातलं कालहस्ती मंदिर पाहिलं. आता पुढचं मंदिर आपण पाहणार आहोत ते कांचीपुरमचं. कालहस्तीवरून पुढचा प्रवास जो आपला चालू होणार आहे तो कांचीपुरमचा. तर त्याच्यासाठी आपल्याला कालहस्तीवरून पुन्हा तिरुपतीला जावं लागेल. ज्या बसने आपण जसं आलो होतो त्याच प्रकारे आपल्याला पुन्हा तिरुपतीला जावं लागेल आणि तिरुपतीवरून मग आपण कांचीपुरमला जाऊ. मी काल पण खूप थकलेलो आहे, म्हणजे रेस्ट झालेली नाही. तर बघतो तिरुपतीला जर थांबायचं झालं तर आज स्टे करू आणि सकाळची बस घेऊन मग आपण कांचीपुरमला जाऊ. चला आता आपल्याला उद्या जायचं आहे आपलं दुसरं तत्वाचं मंदिर पृथ्वी तत्वाचं कांचीपुरमला. आणि कांचीपुरमला जाण्यासाठी आपल्याला पुन्हा तिरुपतीला जावं लागेल कारण की श्री कालहस्तीवरून बस कांचीपुरमची उपलब्ध होत नाही. तो जो मार्ग आहे तो श्री कालहस्ती, तिरुपती आणि कांचीपुरम असाच आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात आधी जावं लागणार आहे तिरुपतीला. मग तिरुपतीला जाण्यासाठी आपण आता जाऊ आधी श्री कालहस्तीच्या बस स्टँडवर. श्री कालहस्तीच्या बस स्टँडवर पोहोचून 4:33 बस घेतली आपण तिरुपतीची. ती बस बरोबर 1 तासानंतर म्हणजे 5:50 पोहोचली तिरुपतीच्या मुख्य बस स्टेशनवर. आता आपल्याला आजचा मुक्काम करायचा आहे तिरुपतीला, परंतु बस स्टेशनजवळ लॉजेस, डॉर्मेटरी उपलब्ध नाही. मग काय करावं? सकाळी जेव्हा तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी मी चाललो होतो तिरुमलाकडं तेव्हा रेल्वे स्टेशन बाहेर बघितलं होतं का बरेच सारे डॉर्मेटरी आणि लॉजेस उपलब्ध आहे. तर चला जाऊया रेल्वे स्टेशनकडंच. मग 1 किलोमीटरची पायपीट करून पोहोचलो आहे रेल्वे स्टेशनला आणि रेल्वे स्टेशन समोरच एक डॉर्मेटरी मिळाली, रिलॅक्स AC डॉर्मेटरी.
आणि खरोखर मला रिलॅक्स व्हायचं आहे, कारण की 2 दिवसापासून चांगला आराम झालेला नाही. तुम्हीसुद्धा जर फॅमिली घेऊन येत असाल तर इथे बरेच सारे लॉजेस उपलब्ध आहे, हॉटेल्स उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार रूम्स घेऊ शकतात. 175 रुपयाचा रूम 12 तासांसाठी घेतला, कारण की मला येता येता आता 6 वाजलेले आणि सकाळी 6 वाजता मी चेकआउट करणार आहे. मग 175 रुपये भरून आपण 12 तासांची डॉर्मेटरी घेऊया आणि सकाळी आपण सुरू करूया दुसरं तत्त्व, पृथ्वी तत्वाचं मंदिर जे कांचीपुरममधलं आहे, एकांबरेश्वर मंदिराचा प्रवास. आज आपण आता रिलॅक्स डॉर्मेटरीमध्ये रिलॅक्स होऊया. बरोबर 6 वाजता आपण बाहेर पडलेलो आहे तिरुपतीला. आता पुढचं आपलं जे पंचमहाभूतमधलं तत्व आहे ते मंदिर पाहायला आपण करत आहोत साऊथ इंडियाची संपूर्ण टूर. त्याच्यामध्ये आपण विजापूर, बादामी, हम्पी अशी बरीच सारी टूर कवर करत काल आलो होतो तिरुपतीला. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन आपण काल पंचमहाभूत मंदिरांची यात्रा सुरू केली. त्याच्यामधलं पहिलं महाभूताचं मंदिर जे आपण पाहिलं ते वायुतत्वाचं, जे कालहस्तीमध्ये मंदिर आहे, जे तिरुपतीपासून 38 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज आपण चाललेलो आहे पंचमहाभूतमधील दुसरं तत्व जे पृथ्वी तत्व आहे ते मंदिर पाहण्यासाठी. ते मंदिर चेन्नईपासून कांचीपुरम नावाचं शहर आहे, तिथं आहे एकांबरेश्वर मंदिर. तिरुपती रेल्वे स्टेशनवरून तिरुपतीचं जे सेंट्रल बस स्टेशन आहे त्याचं अंतर जवळपास 1 किलोमीटरचं आहे. मी जिथं काल थांबलेलो होतो, जे डॉर्मेटरी होती, तिथून याचं अंतर 800 मीटर होतं. तर पायी चालत आलेले आहे. आता काल जेव्हा आपण कालहस्तीला गेलो होतो, श्री कालहस्तीला, त्याचं 55 रुपये तिकीट काढून गेलो होतो. आणि आज आपण चाललेलो आहे कांचीपुरमला श्री एकांबरेश्वरला. तर त्याचं काय तिकीट पडतं ते देखील मी तुम्हाला सांगतो. आणि अजून एक महत्त्वाची माहिती, पृथ्वी तत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व हे जे 3 मंदिर आहे ना, हे तिन्ही एकाच अक्षांशामध्ये म्हणजे एका सरळ रेषेत आहे. हे मंदिर 79.69 अक्षांशावर हे तिन्ही मंदिरं वसलेली आहे. तर पाहूया पुढील माहिती मी आता मंदिराजवळ गेल्यावर घेतो. सर्वात आधी आता कांचीपुरमला कसं जायचं, तर इथून आता आपल्याला बस मिळेल. सेंट्रल बस स्टेशन हे बघा, इथं बोर्डच लिहिलेलं आहे कांचीपुरम 6:35ची 6 वाजलेले आणि ह्या वेळे आहे. थिरुत्तानी, पॉंडिचेरीची देखील बस इथून जाती, पलेंगलू अशा देखील बरेच साऱ्या बसेस आहे इथं. ये अपना कांचीपुरम का बस प्लेटफॉर्म नंबर 5 6:30. प्लॅटफॉर्म नंबर 5 6:30. ओके, थँक्यू. प्लॅटफॉर्म नंबर 5 वरून 6:30ला बस आपली येणार आहे. तोपर्यंत आपण काहीतरी चहा नाश्ता करून घेऊ. असे बरेच सारे प्लॅटफॉर्म आहे. आणि काल आपण जे कालहस्तीला गेलो होतो ते 6 आणि 7 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून 6, 7, 8 ते बघा ती कालहस्तीची बस लागलेलीच आहे. ओके, तर फायनली ही बसमधली गर्दी आहे कांचीपुरमला जाण्यासाठी. काय लोक म्हणजे कांचीपुरमला बसेस एकदम अर्ध्या तासाला आहे, परंतु भाविकांची संख्या एवढी राहते ना तिरुपतीमध्ये. कालहस्तीला बस तर प्रत्येक 10 मिनिटाला आहे, तरी पण इतकी गर्दी. वाराधराज पेरुमल, उलगलांडला पेरुमल एवढं ते फिरू शकता. आपका ऑटो आहे क्या? हां, तर ते फिरवता
तर अशा रीतीने तुम्ही ऑटोनी सुद्धा हे फिरू शकतात, परंतु मी काही ऑटो घेणार नाही इथून. मी आता इथून पायीच जाणार आहे. कामाक्षी माता मंदिरामध्ये जाईल मी सर्वात आधी, आणि नंतर आपलं जे पंचमहाभूतमधलं दुसरं मंदिर आपल्याला पाहायचं आहे, पृथ्वी तत्वाचं एकांबरनाथ मंदिर, शिव मंदिर, ते आपण पाहायला जाणार आहे. कांचीपुरम बस स्टँड पाहताय तुम्ही हे, आणि कांचीपुरम बस स्टँडमधून तुम्हाला प्रत्येक ठिकाणची बस मिळू शकेल, कारण की मोठं बस स्टेशन आहे हे. तर आता इथून आपल्याला सर्वात आधी जायचं आहे कामाक्षी माता मंदिरामध्ये. जर तुम्ही 10:30-11 वाजता इथं आले तर लवकरात लवकर 12 वाजेपर्यंत तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण की 12 ते 6 मंदिर बंद असतं. त्याच्यामुळं 12 वाजेच्या आत पोहोचण्याचा प्रयत्न करा, आणि 12 ते 1 वाजेपर्यंत लंगर सेवा देखील चालते तिथं, जे अन्नदान म्हणतो आपण. आता इथून आपण जाऊ कामाक्षी माता मंदिराकडे. हे जे आपण आलेलो आहे हे कामाक्षी टेम्पलचं पूर्व दरवाजा आहे. माझी बॅग वगैरे सर्व तिथं ठेवली. एक टकिट नावाची ॲप राहते, ती डाउनलोड करण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुमचा मोबाईल नंबर बरोबर असू द्या. OTP येईल, OTPने तुम्हाला पासवर्ड क्रिएट करावा लागेल. मग तो पासवर्ड टाकून ते तिथं असतात करणारे, ते करून देतील. आता 12 वाजता मंदिर बंद होणार आहे. आपल्याकडे 1 तास आहे, त्याच्यामध्येच आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आणि मग जो प्रसाद चालतो अन्नपूर्णा, तर तो देखील आपल्याला ग्रहण करायचा आहे. संपूर्ण भारतात जे 7 पवित्र नगरं मानले जातात त्यातीलच एक कांचीपुरम, आणि ह्याच कांचीपुरममधील सर्वात महत्त्वाचं मंदिर असं कामाक्षी देवीचं मंदिर. शक्तीचं मूर्त स्वरूप असलेलं मंदिर म्हणजे कामाक्षी देवीचं मंदिर. ही देवी म्हणजे 3 शक्तीचं एकत्रित रूप. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिन्हींचं एकत्रित रूप म्हणजे कांचीपुरममधील कामाक्षी देवी. या मंदिरात देवीची मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहे, ज्याला एकाक्षी देवी असंही म्हटलं जातं. ती हातात पाश, अंकुश, फूल आणि पानात अमृताचा घट घेऊन विराजमान आहेत. मंदिराचं शिल्प अत्यंत सुंदर आहे. तामिळ स्थापत्य शैलीतील गोपूर, स्तंभ आणि शिखर हे पाहण्याजोगे आहे. आज नेमका रविवार आहे आणि मंदिरात बरीच सारी गर्दी आहे. मंदिराचं दर्शन घेऊन जेव्हा आपण पूर्ण एक प्रदक्षिणा मारतो तेव्हा प्रदक्षिणा मार्गातच मागं पुष्करणी देखील आहे. कामाक्षी देवीचं धार्मिक महत्त्व काय आहे? कामाक्षी देवी हे एक अष्टदश शक्तिपीठ मानलं जातं. असं मानलं जातं का देवी पार्वतीने येथे तपस्या करून शिवाशी विवाह केला होता. दरवर्षी पोंगल, नवरात्र आणि ब्रह्मोत्सव या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात आल्यावर भक्ती, शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अद्भुत अनुभव मिळतो. जर तुम्ही कधी कांचीपुरमला गेला तर कामाक्षी देवीचं दर्शन नक्की घ्या. आणि देवी मंदिरातच 12 ते 1 या वेळामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. तो प्रसाद देखील घ्या. देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असो हीच आशा. अन्नप्रसाद ग्रहण करून श्री कांची कामाक्षी देवी मंदिराची बंद होण्याची वेळ झालेली. यानंतर आपण आता चाललेलो आहे ते कामकोटी मठ. कामाक्षी अम्मन मंदिराच्या अगदी जवळ असा शंकराचार्यांचा पुरातन मठ जो आहे तो कामकोटी मठ. भारतातील पंचमहापीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणजे श्री कांची कामकोटी पीठ. हे पीठ इसवी सन 482 मध्ये भगवतपाद आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलं होतं. हिंदू धर्मातील अद्वैत वेदांत परंपरेचं हे एक प्रमुख केंद्र आहे. कामकोटी पीठाचे वर्तमान शंकराचार्य आहेत जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीजी. या मठात गुरुशिष्य परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. हे ठिकाण केवळ दर्शनाचे नव्हे तर ज्ञान, वेद, संस्कृत आणि धर्मशास्त्र यांचं मूळ केंद्र आहे. कामकोटी मठ कामाक्षी अम्मन मंदिराच्या अगदी जवळ आहे. मठाच्या आत शांतता, साधना आणि ध्यानाचं वातावरण आहे. येथे नित्य पूजा, वेदपाठ, धार्मिक विधी आणि विशेष महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. तर अशा रीतीने आता शंकराचार्य कामकोटी पीठ कांचीपुरमपासून 400 ते 500 मीटर अंतरावर आहे आपलं मुख्य मंदिर, ज्याच्यासाठी आपण कांचीपुरमला आलेलो आहे. तसे तर सगळेच मंदिरं मुख्य आहे, परंतु एकांबरनाथ जिथं पृथ्वी तत्वाची
विष्णू कांचीमध्ये ते तुम्ही पाहून या। ते 3 वाजता ओपन होतं आणि 4 वाजता मग ह्या मंदिराजवळ या। तर मी देखील ठरवलं का चला बसण्यापेक्षा ते 3 वाजेपर्यंत मंदिर पाहू, थोडा वेळ तिथं फिरू। वरदराज स्वामी मंदिर आहे ते विष्णू कांचीमधलं, ते पाहून मग 4 वाजता हे मंदिर ओपन झालं, मग ह्या मंदिरामध्ये व्हिजिट करू। तर 20 रुपयाची ऑटो करून 4 किलोमीटर लांब असलेल्या वरदराज मंदिरामध्ये आलो आहे आपण। वेस्ट साईडची एंट्री आहे। वरदराज कोविलची माहिती जर सांगायची झाली अशी, तर वरदराज कोविल मंदिर हे कांचीपुरमच्या बसस्टँडपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। 20 रुपयाची ऑटो करून तुम्ही इथे येऊ शकता। मंदिराचं महत्त्व असं आहे की वरदराज पेरुमाल मंदिर, वरदराज म्हणजे वर देणारा राजा असं मानलं जातं आणि इथला भगवंत आपल्याला वर देतो असं मानलं जातं। सर्वात आधी आपलं मंदिराची वेळ पाहून घेऊ। मंदिराचं दर्शन सकाळी 6 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत होतं आणि कांचीपुरमपासून बसस्टँडपासून 5 किलोमीटरवरच मंदिर आहे, तर तुम्ही दर्शन करू शकतात। आता या मंदिराचा इतिहास काय आहे, तर वरदराज पेरुमाल कोविल हे द्रविड शैलीतील एक भव्य मंदिर असून याला विष्णूचे एक रूप वरदराज पेरुमाल यांना समर्पित आहे। हे मंदिर 11व्या शतकात चोल वंशाच्या राजांनी बांधले आणि पुढे विजयनगर सम्राटांनी याचा विस्तार केला। या मंदिराची रचना कशी आहे, तर मंदिरात प्रवेश करताच तुमचं लक्ष वेधून घेतं ते इथलं 100 खांबांचं मंडप। प्रत्येक खांबावर सूक्ष्म कोरीव काम आहे, युद्ध दृश्य, पुराणातील गोष्टी आणि देवतांची मूर्ती। मुख्य गर्भगृहात आहे वरदराज पेरुमल यांची सुवर्ण मूर्ती, जी वर्षातून केवळ एकदाच भक्तांसाठी उघडली जाते आणि तो क्षण अतिशय शुभ मानला जातो। हे मंदिर 108 दिव्य देशंपैकी एक आहे। संत रामानुजाचार्य यांनी इथे अनेक वर्ष तपश्चर्या केली होती। येथे आले की मनोमन एक वेगळीच शांतता जाणवते। दिव्य मंत्रोच्चार, तामिळ भक्तिगीते आणि सुवासिक दीप, सर्व वातावरण भक्तिरसाने ओथंबलेले असते। आपण पंचमहाभूत मंदिरांची यात्रा करत आहोत, पण जर तुम्ही कांचीपुरमला आलात तर वरदराज पेरुमाल मंदिराला भेट देणं हा एक अनिवार्य अनुभव आहे। इतिहास, स्थापत्य, भक्ती आणि आत्मिक समाधान या सर्वांचा संगम या मंदिरात मिळतो। या मंदिरामध्ये फोटोग्राफी काही भागांमध्ये बंद आहे, त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवाचं महत्त्व खूप वाढलेलं आहे। त्यामुळं आपण नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा, वरदराज पेरुमाल मंदिर। आता मंदिराचं दर्शन आपलं झालेलं आहे। आता आपलं देखील पुढचं मंदिर म्हणजे आपण जिथं आपली बॅग ठेवून आलेलो आहे ते एकांबरेश्वर मंदिर आता उघडलेलं असेल। आता जाऊया आपण आपल्या पुढील तत्वाचं मंदिर, ज्यासाठी आपण कांचीपुरमला आलो होतो, ते एकांबरेश्वर मंदिर। श्री वरदराज मंदिरापासून बरोबर 5:15 वाजता आपण पोहोचलो ते एकांबरनाथ मंदिरमध्ये। गोपुरमचं काम चालू असल्यामुळे आपल्याला आता ह्या साईडच्या प्रवेशद्वाराने मंदिरात प्रवेश घेता येईल। हे ब्रह्मांड ज्या तत्वांनी बनलेले अशी 5 तत्वे कोणती, तर पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी, यालाच आपण पंचमहाभूत म्हणतो। आणि याच पंचमहाभूतांना समर्पित अशी 5 मंदिरं आपल्या भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये आहे। आणि पृथ्वी तत्वाला समर्पित एकांबरनाथ मंदिर, जे तुम्ही माझ्या मागं बघत आहात, ते कांचीपुरममधलं एकांबरेश्वर किंवा एकांबरनाथर मंदिर असं देखील म्हटलं जातं। आणि हे मंदिर शिवजींचं एक अतिशय पवित्र स्थान आहे। सुमारे 1500 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर चोल वंश, पांड्य वंश तसेच विजयनगर सम्राटांनी त्याचा विस्तार केला। येथील देवता कोणती आहे, तर एकांबरनाथर म्हणजेच एक वस्त्रधारी नाथ। पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने इथे पृथ्वीचा वापर करून शिवलिंग तयार केलं, म्हणूनच हे पृथ्वी तत्वाचं मंदिर मानलं जातं। आपल्या भारतातली आपण पंचमहाभूतांची यात्रा करतोय, त्याच्यातलं पृथ्वी तत्व हे एकांबरनाथर, काल आपण पाहिलं ते वायू तत्व ते कालहस्ती, आपण उद्या जाणार ते अग्नि तत्व ते तिरुवन्नमलाई, नंतर जल तत्व ते तिरुवनैकवल आणि आकाश तत्व ते चिदंबरम। त्याच्यातलंच कांचीपुरममधलं आपण हे पाहत आहोत एकांबरनाथर मंदिर। मंदिराचं स्थापत्यशास्त्रामध्ये मंदिराची द्रविड शैलीतील रचना विलक्षण आहे। 57 मीटर उंचीचं गोपुरम म्हणजे भव्य प्रवेशद्वार आपण जे
आत्ता एंट्री केली त्याचं काम चालू आहे आणि त्याचं दुरूनच दर्शन होतं. मंदिराच्या आवारात आपण जे पाहतोय ते 1000 शिवलिंगांचा भव्य मंडप, 1000 खांबांचा भव्य मंडप. प्रत्येक खांबावर कोरलेली मूर्ती, शिल्प आणि पुराण कथा मंत्रमुग्ध करून देतात. मंदिरात 5 शिवलिंग, पार्वती मातेचा सुंदर मंदिर, नंदी आणि अनेक लहान उपमंदिरं आहेत. एकांबरनाथर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये नसूनही अत्यंत पूजनीय शिवपीठ आहे. संत अप्पय्य दीक्षित, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य आणि इतर अनेक संतांनी येथे तपश्चर्या केलेली आहे. मंदिराच्या दर्शनाची वेळ ही सकाळी 6 ते दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8:30. कांचीपुरम चेन्नईपासून मंदिराचं अंतर 75 किलोमीटर आहे. आपण रेल्वे, बस आणि खाजगी वाहनाने कशा रीतीने पोहोचू शकतो हे आपण संपूर्ण बघितलेलंच आहे. तर हे पृथ्वी तत्वाचं अद्भुत शिवमंदिर तुम्ही जर कांचीपुरमला आले, चेन्नईला आले तर नक्कीच इथं भेट द्या. तर आपले पृथ्वी तत्वाला समर्पित एकांबरनाथ मंदिराचं फार छान असं दर्शन झाले आहे. मध्ये मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळं जे मुख्य मंदिर आहे ते मात्र बंद आहे. मंदिराचीच एक वालुकामय शिवलिंग आहे मंदिरातली, तिचंच निर्माण करून शेजारच्या मंदिरात त्याचं पूजन केलं जात आहे आता. आणि मंदिराच्याच बाहेर ही पुष्करणी देखील तुम्ही पाहू शकतात. या पुष्करणीमध्ये स्नान देखील करून आपण मंदिरात जाऊ शकतो. आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर, हा संपूर्ण मंदिराच्या कॉरिडोरचा परिसर, एकांबरनाथ हे एकमेव भारतातलं असं मंदिर आहे का ज्याच्यात 1000 शिवलिंग आहे. आणि सगळ्यात मोठं कॉरिडोर जे रामेश्वरम मंदिराचं आहे, मदुराई मंदिराचं आहे, त्याचबरोबर एकांबरनाथ मंदिराचं देखील कॉरिडोर सगळ्यात मोठं आहे. तर पंचमहाभूत मंदिरांच्या या यात्रेमधील काल आपण वायुतत्वाला समर्पित श्री कालहस्तीचं दर्शन घेतलं आणि आज आपण पृथ्वी तत्वाला समर्पित श्री एकांबरनाथ मंदिराचं दर्शन घेतलं. आता आपला पुढचा प्रवास सुरू होईल तो तिरुवन्नामलाईकडील अरुणाचलम मध्ये जे मंदिर आहे ते. तर खूप छान जर दर्शन झालं आपल्या एकांबरनाथ मंदिराचं. आणि एकांबरनाथ मंदिराच्या इथं आपण जिथं आपल्या साडीचं दुकान आहे तिथंच मी माझी बॅग ठेवलेली होती आणि फार मदत केली त्यांनी. त्यांनी पाहिलं का मी बॅग घेऊन इकडे तिकडे हिंडतोय तर ते म्हणाले का बॅग ठेवा तुम्ही 3 वाजता तिकडं त्या आपल्या वर्धराजस्वामी टेम्पलमध्ये दर्शन घ्यायला जा आणि तोपर्यंत इकडचं मंदिर उघडेल. म्हणजे माझा टाईम त्यांनी बरोबर कसा मॅनेज करायचा ते मला त्यांनी इथं सांगितलं. आतासुद्धा त्यांनी मला सांगितलं का तुम्ही कांचीपुरममध्ये स्टे करा, कैलासनाथ मंदिर पहा आणि सकाळची 5:30ची बस घेऊन तिरुवन्नामलाईला जा. तर तसंच करू आपण. तो बहुत बहुत धन्यवाद आपका. ठीक आहे चलो ओके. तर फार छान अनुभव राहिला. काय राहतं मित्रांनो, आपण म्हणजे बॅग घेऊन फिरणं फार अवघड आहे याच्यामध्ये जेव्हा आपण मंदिरांची यात्रा करतो ना त्याच्यामध्ये. पण मग फार कमी लोक असे भेटतात आपल्याला का जे मदत करतात, जे सांगतात का मी तुमची मदत कर. आता त्यांच्याकडून मी तर काही घेतलं नाही, त्यांनी माझ्याकडून काही, पण तरी एक मदत त्यांनी मला केली, तेच माझ्यासाठी एक भगवंताचा आशीर्वाद मी मानतो. आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणेच कांचीपुरममधलं कामाख्या माता मंदिर तिथं बघतो कुठं स्टे वगैरे होईल का आणि मग कैलासनाथ मंदिराचं पण दर्शन करतो. एक मोठा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये अशा प्रकारचं बेड आहे, बॅग ठेवण्यासाठी जागा, चार्जिंग पॉईंट, वर फॅन आणि कॉमन बाथरूम. तर असा काही आपला आजचा निवारा राहणार आहे. फॅमिलीसाठी जर म्हणजे जास्तच लोक असतील तर त्यांच्यासाठी तर फारच छान आहे. जर कमी बजेटमध्ये पाहिजे असेल कांचीपुरममध्ये, ते पण कामाक्षी देवीच्या मंदिरासमोरच, तर हे KNJ नावाचं एक डॉर्मेटरी
वरून मला तिरुवन्नमलाईच्या बसला जवळपास 1 तासाचा वेळ लागणार होता. मग त्याच्यामुळं मला त्यांनी सांगितलं का तुम्ही वंदवासी इथं जा म्हणे. तुम्ही आता हे वंदवासी नावाचं एक शहर आहे आणि त्या वंदवासीच्या इथूनच तुम्हाला तिरुवन्नमलाईची बस लवकर मिळेल. तर मग आता बसवाल्याने मला इथं सोडलं आणि मग आता इथून हा जो रस्ता जातो आहे ना, हे बघा एक रस्ता जातो आहे पॉंडिचेरीला लेफ्ट साईडला, तिरुवन्नमलाईला स्ट्रेट जातो, विरुपुरम तिंडीवरम असा फाटे फुटतात इथून. तर मग इथूनच आपण आता तिरुवन्नमलाईची बस पकडून जाणार आहोत आपल्या अरुणाचलमकडं. तिरुवन्नमलाई पहाडींमध्ये तामिळनाडूमधले पहिल्यांदा पहाड आपल्याला दृष्टीस पडत असतील आणि काही असं बस स्टँड आपल्याला दिसून येते तिरुवन्नमलाईमध्ये. आता इथून जेव्हा आपल्याला मंदिरापाशी जायचं आहे ना, तर मंदिराचं अंतर इथून 1 किलोमीटर आहे आणि त्या अंतरामध्येच आपल्याला सर्व हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊसेस, रेस्टॉरंट्स सगळं काही दिसेल. तर ते आता मी इथून पायी चाललो आहे मंदिरापर्यंत आणि मग त्याच्यातच तुम्हाला हॉटेल, लॉजेस पण दाखवतो मी. बस स्टेशनपासून मंदिराकडे जो रोड जातो त्या रोडवर बरेच सारे रूमस्टे, होमस्टे अवेलेबल आहे. मंदिर परिसरातच अनेकसे लॉकर्स, क्लॉकरूम, लॉजेस अवेलेबल आहे. तर अशाच एका क्लॉकरूममध्ये बॅग ठेवली आणि आपण निघालो आता दर्शनाला. भारतामधील पंचमहाभूतांना जे समर्पित जे मंदिरं आहेत त्याच्यातलं पहिलं मंदिर आपण पाहिलं कालहस्ती, जे वायूला समर्पित आहे. दुसरं मंदिर आपण पाहिलं जे पृथ्वीला समर्पित आहे असं एकांबरनाथ मंदिर. आणि आज आपण तिसऱ्या मंदिराला म्हणजे अग्नितत्वाला समर्पित भारतातलं 8वं सर्वात मोठं मंदिर ते म्हणजेच अरुणाचलमचं तिरुवन्नामलाई इथलं अन्नामलाई टेम्पल, तेच अग्नितत्वाला समर्पित मंदिर. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं का भगवंत महादेवांची जी पिंड तिथलं जी अग्नीची ज्योत आहे ती सतत प्रज्वलित असते. याच्याविषयीच्या कथा देखील आहे का ब्रह्मा आणि विष्णूंना देखील त्याचा थांग पत्ता लागला नाही का ह्या अग्नीचा सुरुवात कुठे, त्या अग्नीची शेवट कुठे. आणि त्याच अग्निरूपी मध्ये भगवंत शिव पिंडीमध्ये वास करतात. तेच अग्नितत्वाला समर्पित असं हे अरुणाचलमचं तिरुवन्नामलाई इथलं अन्नामलाई मंदिर. मंदिराच्या भव्य अशा राजगोपुरममधून आपण आता प्रवेश करत आहोत. हे राजगोपुरम सुमारे 66 मीटर उंच आहे आणि हे गोपुरम कृष्णदेवरायांच्या काळात बांधले गेले होते, जे विजयनगर साम्राज्याचे महान सम्राट होते. अरुणाचलम म्हणजे अरुण म्हणजे तेज आणि अचल म्हणजे स्थिर म्हणजे तेजाचा पर्वत. हा पर्वत स्वतः भगवान शिवाचं रूप मानला जातो. इथे शंकर अग्निलिंग रूपात प्रकट झाले, म्हणूनच हे पंचमहाभूत लिंगांपैकी एक मानलं जातं अग्नि तत्व. आता ह्या मंदिराची पौराणिक कथा काय आहे, तर पौराणिक कथा अशी आहे की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद सुरू होता. त्यावेळी शिवाने अग्नीचा एक अखंड स्तंभ निर्माण केला आणि ब्रह्मावर तर विष्णू खाली जाऊन त्या स्तंभाचा शेवट पाहण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना त्या अग्नितत्वाचं शेवट मिळालं नाही, त्यांना यश मिळालं नाही. तेव्हा शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की जो आत्मस्वरूप ओळखेल तोच श्रेष्ठ. म्हणूनच हे स्थळ ज्ञानभूमी म्हणून देखील मानले जाते, आत्मसाक्षात्काराचे ज्ञान. या मंदिराचा उल्लेख पुराणांमध्ये आणि शैव संतांच्या भक्तिगीतात देखील आढळतो. विशेषतः तेवारम या 7व्या शतकातील तमिळ भक्तिग्रंथात या मंदिराची स्तुती सापडते. चोल राजवंश, पांडवंश, होयसाळ आणि विजयनगर साम्राज्याने या मंदिराच्या बांधकामात मोलाचा वाटा उचलला. विशेषतः 9व्या ते 16व्या शतकात मंदिरात अनेक गोपुरम, सभामंडप आणि शिल्पे जोडली गेली. इतिहासकार सांगतात की या मंदिरात
1000 वर्षांहून अधिक जुने शिलालेख आहेत. यामधून त्या काळातील समाजरचना, दानधर्म आणि राजांची भक्ती याची माहिती मिळते. पर्वत आणि मंदिराचा एकत्रित इतिहास हे सांगतो की तिरुवन्नमलाई ही फक्त एक धार्मिक जागा नाही, तर दक्षिण भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे ते जिवंत प्रतीक आहे. रमण महर्षी आणि तिरुवन्नमलाईंचे ध्यानमय वातावरण देखील इथं आहे. इथेच तपश्चर्या केली होती योगी रमण महर्षी यांनी, जे आत्मानुभूतीचा मार्ग जगाला शिकवणारे थोर ज्ञानी होते. त्यांच्या आश्रमात आजही ध्यान करण्यासाठी भाविक गर्दी करतात. तिरुवन्नमलाई हे केवळ एक मंदिर नव्हे, तर आत्मशोधाचा, भक्तीचा आणि अद्वितीय शांततेचा संगम आहे. जर तुम्ही इथं एकदा तरी गेलात तरी ती अनुभूती शब्दात मावणार नाही, आणि तीच अनुभूती मला देखील तिथे आली. तर जवळपास 2.5 तास झाले, आत्ताशी बाहेर आलो. 12:30 वाजले आणि मेन आपलं शिवलिंगाचं दर्शन, नंतर देवी मातेचं दर्शन, आणि आता हा आहे इथं प्रसाद. मंदिराचं दर्शन झालं, हा प्रसाद काउंटर, आणि प्रसादमधून आता हे तांबरीन राईस, पोंगल आणि लाडू हे 10 रुपयाचा, हा 10 रुपयाचा आणि हे 50 रुपयाचा असा प्रसाद आपल्याला मिळतो. आणि अजून देखील हे बघा ही दर्शनाची लाईन पहा तुम्ही. आता जेवढे 12 वाजेपर्यंत मध्ये आले असतील तेवढ्यांना आता मध्ये दर्शन होईल. 12 वाजता मंदिर बंद होईल, पण जेवढे मध्ये आलेले असतील तेवढ्यांचं दर्शन होईल. या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथली गिरीप्रदक्षिणा. दर पौर्णिमेस हजारो भाविक 14 किलोमीटरचा तिरुवन्नमलाई पर्वत प्रदक्षिणा घालतात. ही यात्रा केवळ भक्तांची नसून आत्मशोधाची आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पर्वतावर महादीप प्रज्वलित केला जातो, एक भव्य अग्नीचा दीप जो भगवान शिवाच्या तेजस्वी स्वरूपाचे प्रतीक मानला जातो. जर तुम्ही अरुणाचलमच्या ह्या तिरुवन्नमलाई टेम्पलला व्हिजिट करायला येत असाल, सांगतो का 50 रुपयाचं तिकीट काढूनच तुम्ही लाईनमध्ये उभे राहा, नाही तर 5 ते 6 तास दर्शन रांगेत उभं राहावं लागेल. 50चं तिकीट काढून देखील 2.5 तासानंतर माझं दर्शन झालेलं आहे, आणि एकदम छान असं दर्शन झालं. ही लाईन जी पाहत आहे तुम्ही, ही नॉर्मल दर्शन रांगे, ही बरीच मोठी रांगे, म्हणजे पूर्ण मंदिराला फेरा मारतो ना आपण तेवढी ही रांगे, आणि बराच वेळ लागणार आहे. तर फायनली 10 वाजता आपला टेम्पलच्या दर्शनाचा प्रवास सुरू झाला होता. आता बरोबर 1 वाजलेले आहे. 11, 12, 1 3 तास लागले दर्शनाला, आणि प्रसाद मिळाला. हे मंदिराबाहेर आहे ना, हे जे आपण पाहतोय ना, हे पेढे नाही बरं का, हे दिवे आहे. दिवे अग्नितत्वाला समर्पित मंदिर म्हणून हे अशा प्रकारचे दिवे इथं पेटवले जातात. तर मंदिरात तर कापूरने जाळला आपण, इथून असा कापूर घेऊन आता हे बघा, हे पूर्व गेट आहे. इथं पूर्वेकडील जे गोपुरम आहे तिथंच हे अग्नी प्रज्वलित केला जातो. गोपुरम म्हणजे दक्षिण भारतातील मंदिराचं प्रवेशद्वार असतं, आणि आपण पाहतोय हे राजा गोपुरम 66 मीटर म्हणजे 216 फूट उंच आणि 11 मजल्याचं हे भव्य असं गोपुरम आहे. हे जे बोर्ड लिहिलेले ना, वे टू गिरीवलम, म्हणजेच हे जे प्रदक्षिणा घातली जाते. आता मला तर काही प्रदक्षिणा होणार नाही, कारण की 2 वाजलेले आता, आणि बॅग्स पण घ्यायची, आणि रूम्स सगळे फुल आहे आज, सगळे रूम्स फुल आहे. त्याच्यामुळं फक्त मंदिराचीच एक प्रदक्षिणा मारतोय मी आणि जातोय मग. पंचमहाभूत मंदिरांच्या यात्रामध्ये अग्नितत्वाचं मंदिर तिरुवन्नमलाईचं अरुणाचलमला करू आता. हर हर महादेव, आणि पुन्हा कधीतरी येऊन प्रदक्षिणा करू. वायू तत्वाचं मंदिर श्री कालहस्ती, पृथ्वी तत्वाचं मंदिर श्री एकांबरनाथर, अग्नितत्वाचं मंदिर अरुणाचलेश्वर, अशा मंदिरांचं दर्शन घेऊन आता आपला प्रवास पुढं चालला आहे तो आकाश तत्वाचं मंदिर पाहण्यासाठी, जे चिदंबरमला आहे. आता अरुणाचलेश्वरवरून
तिरुवन्नमलाईचं बसस्टँडचं जे अंतर आहे ते 1 किलोमीटरचं आहे आणि तिरुवन्नमलाईच्या बसस्टँडवरून डायरेक्ट चिदंबरमला जाता जाता रात्र होऊन जाईल, म्हणून आपण आता असं करू का आधी पॉंडेचेरीला जाऊ आणि पॉंडेचेरीवरून रात्रीचा मुक्काम करून सकाळी मस्त सूर्योदय पाहून मग सकाळी आपण पॉंडेचेरीवरून जाऊ चिदंबरमला. तर त्याचसाठी आता आपण आलो आहे तिरुवन्नमलाईच्या बसस्टँडवर. तिथून आता पॉंडेचेरीची बस घेऊ आणि जाऊ पॉंडेचेरीला. पॉंडेचेरी 10 मिनिटात बस निघाल. आणि कुठं बसायचं आपण? खिडकीजवळ बसू. हेच बस, इथंच बसू. चला मस्त डबल सीट आणि बस पण पहा ना, काही लक्झरीशी बस आहे एकदम. ओके, तर चला करूया आपला प्रवास तिरुवन्नमलाई टू पॉंडेचेरी. पहिल्यांदाच पॉंडेचेरीला जातो, एक्साइटमेंट होती. 85 रुपयाचं तिकीट काढून आपला प्रवास सुरू झाला तो पॉंडेचेरीकडे. तिरुवन्नमलाई आणि पॉंडेचेरी यातील अंतर आहे 100 किलोमीटरचं. 3.5 तासात अंतर कव्हर करून आपण पोहोचलो 6:30 वाजता पॉंडेचेरीला. पॉंडेचेरीच्या बस स्थानकावरून मी गेलो पॉंडेचेरीच्या रेल्वे स्टेशनवर आणि सकाळीच निघालो ते मरीना बीच पाहण्यासाठी, सुंदर असा सूर्योदय बघण्यासाठी. सुंदर असा सूर्योदय पाहून आपण आता चाललोय ते पॉंडेचेरीच्या बस स्टँडवर आणि पॉंडेचेरीच्या बस स्थानकावरून आपण जाऊ आता आपलं पुढलं आकाश तत्वाचं मंदिर चिदंबरमला. आपण आलेलो आहोत पॉंडेचेरीच्या बस स्थानकावर. आपलं पुढचं जे पंचमहाभूताचं मंदिर आहे ते म्हणजे आकाश तत्वाला समर्पित चिदंबरम इथलं मंदिर. आणि त्या मंदिराला जाण्यासाठी तुम्हाला चेन्नईवरून, पॉंडेचेरीवरून जे काही डेस्टिनेशन्स असेल तिथून तुम्हाला चेन्नई सर्वात जवळ पडेल. चेन्नईवरून तुम्हाला कंटिन्यू आणि बसेस या मिळत राहतील. आता मी आहे पॉंडेचेरी बस स्टेशनवर. पॉंडेचेरी बस स्टेशनवर मी चौकशी केली तर इथं 11 आणि 12 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून चिदंबरमसाठी बस जाते. आता हे 10, 11 आणि 12 अजून बस तर काही इथं लागलेली नाही. पण प्रॉब्लेम मी सांगितलाच आहे तुम्हाला का बसवर सर्व काही जे लिहिलेलं असतं ते तामिळ लँग्वेजमध्ये असतं, त्याच्यामुळं समजत नाही. आपण आहे ना विचारून घेऊ. हे चिदंबरम बॅक साईड. आता ही चिदंबरमची बस पॉंडेचेरीच्या बस स्टँडवरून प्लॅटफॉर्म नंबर 9वर उभी आहे. तर आपण विचारून घेऊ ही बस चिदंबरमवरून जाईल का, तरच आपल्याला मध्ये बसायला. हे चिदंबरम से जाएगा? ओके ओके ओके, चला. त्यांचा नाश्ता चालू आहे, तोपर्यंत आपण आपलं सीट घेऊ. बस अशी आहे. दहा वाजता सुरू झालेला आपला प्रवास बरोबर 12 वाजता पोहोचलेला आहे चिदंबरममध्ये. परंतु 12 वाजता पोहोचून काहीच उपयोग नाही आपला, कारण की 12 ते 5 मंदिर बंद राहतं आणि काय आता करणार. चिदंबरममध्ये देखील बरीच सारी मंदिरं आहे. एक काली मातेचं टेम्पल आहे, पण सर्वात प्रसिद्ध जर मंदिर कोणतं असेल तर ते नटराज स्वामी मंदिर, आणि त्याचसाठी आपण आलो आहे चिदंबरममध्ये. आपल्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ चालू आहे, पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आणि तामिळनाडूमधलं वातावरण पहा तुम्ही आजचं काय. चिदंबरममध्ये मी आता, आणि चिदंबरममध्ये वातावरण पहा तुम्ही, कडक ऊन पडले, अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. बसस्टँडपासून थोडं पुढं आल्यावर आपल्याला इथं 2 लॉज दिसतात. एक कल्याणम लॉज आणि एक RKV लॉज. जर लॉज तुम्हाला लागत असेल तर इकडं RKV लॉज आहे. 1000 रुपये एक दिवसाचं घेतात ते. 5 तास राहा, 2 तास राहा. तर बाई लॉज काही घेतला नाही. आता मला लागली भूक, जवळपास आता 12:15 वाजत आले. तर अशा प्रकारचं तिथंच जवळ हे अन्नाथावल्ली टिफिन आहे, आणि काय अशा प्रकारचे डबे तिथं बनवले जातात. टिफिन पाठवला जातो हे बघा. तिथंच मग आता बसलो आहे जेवायला मी. चपाती पण इथं, पण चपाती संध्याकाळी राहते. तर असं आता व्हेज पुलाव आहे, आणि व्हेज पुलाव आणि पापड. तर करूया आता जेवण आपलं, आणि मग पाहूया पुढचं काय नियोजन राहतं ते.
तर बरोबर 1:15 वाजता आलो आहे मी मंदिरात आणि मंदिराचं गेट बंद होणार होतं. तर ते बोलले तुम्ही मध्ये जा पण मंदिर बंद आहे. तर आपण मध्ये आलेलो आहे आता. आणि हे बघा, हे ईस्ट गोपुरम सर्वात मोठं जे गोपुरम आहे, पूर्व टॉवरचं जे गेट आहे तेच हे आपण पाहतोय. जबरदस्त एकदम. आणि नशीब माझं का मला मध्ये एंट्री दिली आणि आता आपण 4 वाजेपर्यंत मस्त इथं नटराज मंदिर बघू, बसू आणि भगवान नटराजांच्या सान्निध्यामध्ये 3 तास आणि नंतर 1 तास दर्शनाचा. चिदंबरम नटराज मंदिर तामिळनाडू राज्यातील कडलूर या जिल्ह्यात वसलेलं हे एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र मंदिर आहे. शिवाचं नृत्यरूप नटराज इथे प्रमुख देवता आहे. हे पंचमहाभूत स्थळातील आकाश तत्वाचं मंदिर आहे, म्हणजेच आकाशरूपी शिव यांची पूजा इथं केली जाते. नटराज मूर्तीचं दृश्य कसं आहे तर करंगळीने डमरू, दुसऱ्या हातात आग आणि नटराजाचं शिल्प. या नटराज मंदिराची पौराणिक महत्त्व आणि कथा काय आहे तर मान्यता आहे की भगवान शिवाने ब्रह्मा आणि विष्णू यांना आपली नटराज रूपातील दिव्य लीला इथेच दाखवली. तामिळ भाषेत चित्त म्हणजे चेतना आणि अंबरम म्हणजे आकाश, म्हणून चिदंबरम म्हणजेच चेतन आकाशाचं निवासस्थान. संपूर्ण भारतातील हे एकमात्र असं शिवमंदिर आहे जिथं मूर्तीबरोबर रिक्त आकाश म्हणजेच चिदंबरम रहस्य असलेल्या रिक्त जागेची पूजा केली जाते का ज्या जागेत चिदंबर रहस्य दडलेलं आहे. या मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला सांगायची झाली तर हे मंदिर सुमारे 1000 वर्षांहून अधिक जुने असून चोल राजांनी याचे बांधकाम 9व्या शतकात केले. पुढे पांड्य, विजयनगर व नायक राजांनी याचा विस्तार केला. मंदिराचे गोपुरम म्हणजे प्रवेशद्वार अत्यंत सुंदर आणि कोरीव आहेत. या गोपुरमवर 108 नृत्यांच्या मुद्रांचा उल्लेख आहे. यालाच भरतनाट्यम मुद्रा असे देखील म्हणतात. नटराज हे नृत्याचा राजा म्हणजेच शिवाचे रूप जे तांडव नृत्य करतो. हे तांडव सृष्टी, स्थिती आणि संहार यांचं प्रतीक आहे. डाव्या हातात अग्नी म्हणजे संहार आणि उजव्या हातात डमरू म्हणजे सृष्टी आणि पायाखाली अज्ञानाचा वध हाच अध्यात्माचा गूढ संदेश आपल्याला या नटराज मंदिरातून मिळतो. या मंदिरातील आकाशलिंगम म्हणून पूजला जाणारा गाभारा रिकामा असतो. तो शिवाच्या निराकार रूपाचे दर्शन आहे. दररोज 6 वेळा विशेष पूजा आणि नटराजाच्या मूर्तीला आभरण नृत्य पूजा केली जाते. इथं दरवर्षी नृत्यांजली फेस्टिवल देखील आयोजित केला जातो, ज्यामध्ये संपूर्ण भारतातील भरतनाट्यम नर्तक इथे येतात. छान दर्शन झाले माझे. मला वाटलं होतं 12 वाजता मंदिर क्लोज झालेलं असेल. मी धावपळ करत आलो. 12:15 वाजेपर्यंत जेवण केलं आणि 1 वाजता मी इथं पोहोचलो होतो. 1 वाजता पोचून आणि मग गेटजवळ गेलो मी. तर मला वाटलं मंदिर बंद आहे, पण मध्ये तर जाऊन थांबू. त्यांनी मला मध्ये सोडलं आणि मध्ये गेल्यावर मला समजलं का मंदिर अजून चालू आहे, अजून 1 तास पूजा चालणार आहे, 2 वाजता मंदिर बंद होणार. मग घाईघाईनी बॅग मी तशीच तिथे ठेवली, म्हणजे कोणी नव्हतं पण बॅग सांभाळायला. तरी मी बॅग तिथंच त्या पायऱ्यांवर ठेवली आणि म्हटलं जाऊ द्या, जे होईल ते होईल, जाऊ आपण मंदिरात दर्शनाला. असं नाही का मग परत बॅग घेऊन बाहेर आलो क्लॉकरूममध्ये. परत वेळ गेला असता माझा. बॅग तशीच ठेवली. मग मी गेलो मध्ये. तर वाव, काय सुंदर दर्शन झालं यार. म्हणजे पंचमहाभूतांमधले पृथ्वी, जल, वायू, आकाश मधलं आकाश जे तत्व आहे ना, ते मी आज समक्ष पाहिलं. महादेवांची नटराज रूपातली जी मूर्ती आहे त्याच्या शेजारी एक मोकळी जागा आहे. ती थोडा वेळसाठी ओपन करतात, तिथं पूजा करतात. ॲक्च्युली मोकळ्या जागेची सुद्धा पूजा होती आणि तीच जी पूजा आहे तेच आकाश तत्वाची पूजा होताना मी आज पाहिलं. आणि खरोखर त्यावेळेस जेव्हा पूजा होत होती ना, अंगावर काटा आला होता आणि सर्व अशा शरीरामध्ये एक ऊर्जेचा, एक चैतन्याचा संचार होत होता. चिदंबरममधील हे केवळ एक मंदिर नाही तर आत्मचिंतन, ध्यान आणि शिवाच्या चेतन आकाशाशी एकरूप होण्याचं ठिकाण आहे. इथं येणं म्हणजे स्वतःच्या अज्ञानाचं उच्चाटन करून आत्मप्रकाशाकडे वाटचाल करणं, कारण चिदंबरम रहस्य हे अंतर्मनातील मुक्तीचं प्रतीक आहे. तर मंडळी, आपण जर चिदंबरमला आलात तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा.
फायनली पंचमहाभूत मंदिरांमधलं आपलं पृथ्वी तत्व, अग्नितत्व, आकाश तत्व आणि वायू तत्व ही 4 मंदिरं पाहून झाली. त्यातलं आता फक्त जलतत्वाचं मंदिर बाकी आहे 5वं. ते पाहण्यासाठी आपल्याला तिरुचिरापल्लीला जावं लागेल. त्याला शॉर्टमध्ये त्रिची असं म्हणतात. जलतत्वाचं सर्वात मोठं जंबुकेश्वर शिवलिंग आपल्याला तिथंच पाहायला मिळतं. तर आता आपण आहोत चिदंबरममध्ये. चिदंबरमधून आता मी जात आहे कुंभकोणमला. कुंभकोणममधून आपण नवग्रहांची यात्रा करणार आहोत. नवग्रहांचे मंदिरं त्याची यात्रा करणार आहोत आणि कुंभकोणमवरून मग आपण जाऊ तिरुचिरापल्लीला, आपलं शेवटचं पंचमहाभूतांचं मंदिर. तर पंचमहाभूतांच्या मंदिराचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच शेअर करा. काही प्रश्न उपस्थित होत असतील तर कमेंट करून नक्की विचारा. मी आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चिदंबरमवरून आपण जाणार आहोत आता कुंभकोणमला. मंदिरांचं शहर असं कुंभकोणम, जिथून नवग्रहाची यात्रा चालते. अशी नवग्रहांची संपूर्ण यात्रा करण्यासाठी नवग्रह यात्रेचा तो संपूर्ण बसची टूर आपण कशी करू शकतात याचा व्हिडिओ देखील मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. नक्की विजिट करा. आणि कुंभकोणमवरून जाणार आहे मी तंजावूरला बृहदेश्वर मंदिराचं दर्शन करायला. आणि तंजावूरवरून जाणार आहे तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिचीला, जिथं शेवटचं जलतत्वाचं मंदिर आहे जंबुकेश्वर. तुम्हाला जर फक्त पंचमहाभूत मंदिरांची यात्रा करायची असेल तर तुम्ही चिदंबरमवरून डायरेक्ट त्रिचीला देखील जाऊ शकतात. पण मी सजेस्ट करेल तुम्ही जर कुंभकोणम आणि तंजावूरवरून गेले तर तुम्हाला हे मंदिर वातावरण आहे ना फार, म्हणजे आत्ताच घरी फोन झाला माझा. तर पाऊस चालू आहे आपल्या नाशिकमध्ये आणि इथं मात्र घामाच्या धारा निघू राहिल्या. तर वेलकम टू ऑल माय फ्रेंड्स टू तिरुचिरापल्ली, इन शॉर्ट त्रिची. आपण विचार श्रीरंगम बस, श्रीरंगम पहा टाऊन बस आहे ती. श्रीरंगम म्हणजे आउट साईडला आपल्याला जावं लागणार आहे. बस स्टँडच्या ह्या सेंट्रल बस स्टँडच्या बाहेर जावं लागणार आहे. आता इथून तामिळनाडूतल्या ज्या दूरच्या जाणाऱ्या बसेस आहे त्या सगळ्या मिळतात आपल्याला. चेन्नई, उदगमंडलम म्हणजे उटीची बससुद्धा इथे मिळते. तर आपल्याला टाऊन साईडला जायचं आहे. तर आपण आता सेंट्रल बस स्टँडच्या बाहेर जाऊ राहिलो हे. आणि आता इथून आपल्याला बस घ्यायची आहे श्रीरंगमची. श्रीरंगम बस, श्रीरंगम दिस. हां हे बघा ही बस. वा 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 वा, बाहेर आलो लगेच श्रीरंगम बस मिळाली आपल्याला. ही बस जाईल श्रीरंगमला. दिस श्रीरंगम. तो नाही बोलला, मागची बस आहे वाटतं. ही बस आहे वाटतं श्रीरंगमची. विचारून घेऊ आपण आणि पाहू. श्रीरंगम बस, श्रीरंगम. ओके बस पहा ना, काय स्टील पॅक बॉडी एकदम. चला जाऊ श्रीरंगमला. अरे यार मला आहे ना थोडंसं पाणी प्यायचं होतं. चला बसू आणि जाऊ. काही बस पहा अशी. त्रिचीपासून श्रीरंगमचं अंतर 7 ते 8 किलोमीटरचं अंतर आहे. आणि श्रीरंगममध्येच आपलं पंचमहाभूत मंदिरातलं शेवटचं जलतत्वाचं मंदिर जंबुकेश्वर आपण पाहणार आहोत. कावेरी नदीच्या काठावर वसलेलं श्रीरंगम आपल्या सर्वात मोठ्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ते मंदिर म्हणजे श्री रंगनाथ स्वामी मंदिर. आणि आता जंबुकेश्वर मंदिर उघडायला वेळ आहे तोपर्यंत आपण सर्वात आधी श्री रंगनाथ स्वामी मंदिरालाच भेट देण्यासाठी जाणार आहोत. तर वेलकम टू श्रीरंगम. आणि हे बघा म्हणजे बसमधून उतरलो आणि सगळ्यात मोठं गोपुरम दिस, राजा गोपुरम. राजा दिस इज साऊथ.
दक्षिणेकडचं मुख असलेलं हे गोपुरम. आणि बसमध्येच मला आपले हे काका भेटले. ते मला बोलले का काहीतरी प्रसाद ग्रहण करा तुम्ही, चला माझ्याबरोबर. आता एक तर लँग्वेजचा थोडा इश्यू येतो, पण मी चाललो आहे त्यांच्याबरोबर. बघू काय. आता बॅग पण ठेवायची मला. आणि मंदिर आता बंद असेल. ओपनिंग टाईम 2 टाईम 2 वाजता मंदिर उघडेल. आणि जंबुकेश्वर मंदिर आहे ते 4 वाजता उघडेल. त्याच्यामुळे येण्याच्या आधी ना मंदिराचं जे ओपनिंग आणि क्लोजिंग टाईम आहे ते बघून घ्या. आता 2 वाजता उघडेल, तोपर्यंत आपलं जेवण वगैरे होईल आणि मग आपण रंगनाथ स्वामी मंदिर पाहू. आणि रंगनाथ स्वामी मंदिराच्याच ह्या गेटच्या समोर इथून तिथून तुम्हाला रूम्स वगैरे सर्व अवेलेबल आहे. बघा इथं लिहिलेले रूम्स, लॉजेस. तर काहीच प्रॉब्लेम नाही राहण्याविषयी इथं तुम्हाला. बाप रे बाप, काय मोठं गोपुरम आहे हे. गोपुरम म्हणजे दक्षिण भारतात आपण मंदिरात जेव्हा प्रवेश करतो ना, त्या प्रवेशद्वाराची जी स्वागत कमान आहे त्याला गोपुरम म्हणतो आपण. आणि काय दिसतंय हे, म्हणजे हे गोपुरमच एक पहा तुम्ही. आता इथून म्हणजे इथून जवळपास ते 200 मीटर अंतरावर एवढा मोठा पसरलेला हा संपूर्ण प्रवेशद्वाराचा भाग. आणि ह्या गोपुरममध्ये पण शहर वसलेले आहे. गोपुरममध्ये शहर वसलेले म्हणजे टोटल 156 एकरचा परिसर, त्याच्यामध्ये वसलेलं हे श्री रंगनाथ स्वामी मंदिर. अमेझिंग यार, हे खरोखर आपल्या आपमध्ये एक वैशिष्ट्य आहे आणि जबरदस्त. आणि हे बघा आता ह्या गोपुरममधून जेव्हा आपण मध्ये येतो तेव्हा सुद्धा तुम्हाला दोन्ही बाजूला हॉटेल्स दिसतील, मार्केट दिसेल. इथं सुद्धा तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे. एक मोठ्या गोपुरममधून आपण प्रवेश करत आता ह्या दुसऱ्या जो गोपुरम आहे त्याच्यातून आपण प्रवेश करतोय पुढं. आणि विदेशी पर्यटकसुद्धा ह्या मंदिराला व्हिजिट करताना आपण पाहतोय इथं. आणि ह्या तिसऱ्या गोपुरम जवळच क्लॉकरूम आणि चप्पल स्टँड बनलेले आहे. तर इथंच आपण आपली बॅग्स आणि चप्पल ठेवूया आणि मग मध्ये जाऊया. गोपुरममधून रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला सभामंडप लागतो. सभामंडपाच्याच बाजूला सकाळी 8 ते रात्री 10पर्यंत अन्नप्रसादनमचा योजलेलं असतं. तर आपण देखील आता अन्नप्रसादनम ग्रहण करून मग आपल्या मुख्य मंदिराला दर्शन घेण्यासाठी जाऊ. श्री रंगनाथ स्वामी मंदिर हे भगवान विष्णूंच्या रंगनाथ या रूपाला समर्पित मंदिर आहे. आणि हे मंदिर कावेरी नदीच्या बेटावर, ज्या नदीवर पूल बांधलेला आहे, त्रिची आणि श्रीरंगम यांना जोडणारा तो पूल आहे. आणि तिथूनच आपण येतो ते श्रीरंगमला श्री रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये. हे मंदिर फक्त दक्षिण भारतातीलच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठं असं कार्यरत मंदिर आहे. आपण जेव्हा या मंदिरात येतो तेव्हा या मंदिराचा इतिहास जो आहे ना तो 11व्या शतकापर्यंत मागे जातो. चोल, पांड्य, होयसाळ आणि विजयनगर सम्राटांनी याला भव्यतेने सजवलं. संपूर्ण मंदिर परिसर हा 156 एकर इतका मोठा आहे. म्हणूनच हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर मानलं जातं. तसं तर कंबोडियामधलं अंकोर वॅट हे सर्वात मोठं मंदिर आहे, परंतु जे कार्यरत मंदिर आहे म्हणजे जिथं पूजा केली जाते असं सर्वात मोठं मंदिर हेच श्री रंगनाथ स्वामी मंदिर. मंदिरात एकूण 21 गोपुरम आहे. यातील राजा गोपुरम, ज्या गोपुरममधून आपण प्रवेश केला, त्याची उंची 239 फूट उंच एवढं मोठं ते गोपुरम आहे. श्रीरंगम मंदिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची द्रविडियन शैलीतील वास्तुकला. मंदिरात 7 परिघ आहेत, म्हणजे 7 संरक्षक भिंती ज्या एकामागून एक बसवलेल्या आहेत. प्रत्येक गोपुरमवर सुंदर शिल्पकाम, रंगीत मूर्ती, देवदेवतांचे प्रसंग याची कलाकुसर आपल्याला दिसते. मुख्य गर्भगृहात भगवान श्री रंगनाथ शेषनागावर विसावलेले अवस्थेत विराजमान आहे. ही मूर्ती अत्यंत शांततेचं प्रतीक आहे. श्री रंगनाथ स्वामी मंदिर हे 108 दिव्य देशांपैकी एक आहे, म्हणजेच विष्णूच्या सर्वाधिक पवित्र स्थळांपैकी एक. दरवर्षी वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात 21 दिवस चालणारा पगोडी उत्सव अत्यंत भव्य असतो. रथयात्रा, वेदपारायण, नाट्यरूप सेवा यामध्ये सामील होता येतं. 2017 मध्ये युनेस्कोने याला युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल
हेरिटेज कन्झर्वेशन हा प्रतिष्ठित पुरस्कार दिलेला आहे। याचा अर्थ असा की मंदिराचं जतन आणि संवर्धन हा जागतिक स्तरावर मान्य आहे। रंगनाथ स्वामी मंदिराचं दर्शन करून जेव्हा आपण ईस्ट गेटच्या बाहेर जो मधला पॅच आहे त्याच्या बाहेर जेव्हा येतो ना, तेव्हा हे सभामंडप दिसतं। ह्या सभामंडपामध्ये एक दृश्य असं कोरण्यात आलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आता। का जी आपण कथा ऐकली का विभीषण श्री स्वामींना रंगनाथ स्वामींची जी प्रतिमा आहे त्यांना घेऊन चाललेले होते श्रीलंकेकडे, तर त्याचंच हे चित्रण आपल्याला इथं दिसतं। हे विभीषण आणि त्यांच्या हातात ही जी भगवान विष्णूंची जी प्रतिमा आहे रंगनाथ स्वामी रूपातली, ती घेऊन जाताना त्यांचं हे चित्रण इथं दिसतं आपल्याला। हा जो मोठा एक इथं स्तंभ आहे आणि हा एक जो मोठा पिल्लर इथं उभारलेला आहे, त्याच्याच तिथं तुम्हाला हे चित्रण दिसून येईल। श्री रंगनाथ स्वामी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हे एक संस्कृती, भक्ती आणि वास्तुशिल्प यांचं संगम स्थान आहे। आपण जर त्रिचीला आला, पंचमहाभूत मंदिरातील जंबुकेश्वराचं दर्शन करायला आलात, तर श्री रंगनाथ स्वामी मंदिराचं आपण अवश्य दर्शन करावं। पंचमहाभूत मंदिरांच्या यात्रेमध्ये आपण आलो होतो श्रीरंगम रेल्वे स्टेशनला। आता तुम्ही म्हणाल पंचमहाभूतांची यात्रा आणि श्रीरंगम रेल्वे स्टेशनला का आला होता तू? तर श्रीरंगम रेल्वे स्टेशनला यासाठी कारण की माझी संध्याकाळची जी ट्रेन आहे ती श्रीरंगमवरून आहे। आत्ताच रंगनाथ स्वामी मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि रंगनाथ स्वामी मंदिराचं दर्शन घेऊन ॲक्च्युली मला माझी बॅग ठेवायची होती। बॅग ठेवण्यासाठी मी क्लॉकरूम इथं आहे का नाही ते पाहत होतो, परंतु क्लॉकरूम वगैरे नाही, परंतु स्टेशन फार छान आणि सुंदर बनवलेले। बॅग ठेवून मला इथं आपल्या जंबुकेश्वर मंदिर जे जलतत्वाचं मंदिर आहे आपलं शेवटचं, तिथं जायचं होतं, परंतु क्लॉकरूमची काही व्यवस्था नाही। त्याच्यामुळं 1.5 किलोमीटर इथून 1.5 किलोमीटर आपण पायपीट करत जाऊ आणि पायपीट करत पुन्हा आपली रामेश्वरमची ट्रेन पकडायला येथे येऊ। तर पंचमहाभूत मंदिरामधलं शेवटचं मंदिर आपण पाहायला चाललेलो आहे, जलतत्वाला समर्पित जंबुकेश्वर शिवलिंग। जंबुकेश्वरला पोहोचण्यासाठी म्हणजेच श्रीरंगमला पोहोचण्यासाठी तुम्हाला त्रिचीला यावं लागेल आणि त्रिचीवरून मंदिराच्या समोर दिसून आला। चिदंबरममध्ये दिसला नटराज मंदिरासमोर, आपण वायुतत्वाच्या कालहस्ती मंदिरासमोर दिसला, प्रत्येक मंदिरासमोर दिसलेला आहे हा मंडप। आणि आता ह्या गोपुरममधून आपण एंट्री करू जंबुकेश्वर मंदिरामध्ये। तामिळनाडूमध्ये जेव्हा आपण येतो ना, तेव्हा जागोजागी फिल्टर कॉफीचे असे बोर्ड दिसून येतात। आधी आता मी दर्शन करतो, मग फिल्टर कॉफी पितो। कोणती रात मी केलेली नाही अजून, तर जाऊया आपल्या शेवटचं पंचमहाभूताचं मंदिर नॉर्थ गेट, उत्तरेकडच्या गेटने आपण एंट्री करतोय जंबुकेश्वर शिवलिंगामध्ये। हर हर महादेव। पंचमहाभूतांवर आधारित आपलं हे शेवटचं शिवमंदिर, हे मंदिर जलतत्व म्हणजेच पाण्याचं प्रतीक आहे। इथे भगवान शिवाची पूजा अप्पुलिंगम म्हणजेच पाण्याने सतत ओथंबणाऱ्या शिवलिंगाच्या रूपात केली जाते।
ह्या मंदिराच्या मंडपावर हे जे दृश्य पाहतोय आपण की पार्वती माता शिवलिंगाची पूजा करते, याच्याविषयी आधारित सुंदर कथा सांगितली जाते की पार्वती माता एकदा भगवान शंकराची आज्ञा न पाळता त्यांच्याजवळ हसल्या, त्यामुळे शिक्षा म्हणून तिला पृथ्वीवर तप करण्यास पाठवण्यात आले. त्या श्रीरंगम येथे आल्या आणि जंबू वृक्षाखाली म्हणजेच जांभळाच्या झाडाखाली टाकलेली नदीतून माती घेऊन शिवलिंग तयार करून त्याची आराधना करू लागल्या आणि त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले आणि इथेच जंबुकेश्वर या नावाने ते प्रसिद्ध झाले. मंदिराची संपूर्ण माहिती त्या शिलालेखावरून आपल्याला कळते. मंदिराची वैशिष्ट्ये काय आहे तर हे मंदिर अतिशय सुंदर अशा द्रविड शैलीत बांधलेले असून याची रचना, हे वास्तुशास्त्र, आध्यात्मिक ऊर्जेचं अद्भुत हे संगम आहे. मंदिरात 5 गोपुरम आहे आणि जेव्हा मुख्य मंदिरात आपण जातो तेव्हा मुख्य मंदिरामधलं जे प्रमुख शिवलिंग आहे ते पाण्यात अर्धवट बुडालेले असते. पावसाळा असो वा उन्हाळा ते पाणी कधीच आटत नाही आणि इथे दररोज उच्चिकाल पूजा म्हणजे दुपारची पूजा एक विशेष विधीने पार्वती देवी करत असल्यासारखी साकारली जाते. एक पुजारी महिला वेश घालून ही पूजा करतो आणि हे दृश्य पाहणं म्हणजे एक आध्यात्मिक अनुभव असतो. आजही मंदिराच्या भोवती आपल्याला वृक्षाचं दर्शन होतं का ज्या वृक्षाखाली माता पार्वतीने तपश्चर्या केलेली होती. जंबुकेश्वर मंदिर आजही शिवभक्त, वास्तुशास्त्र अभ्यासक आणि पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. इथे शांततेत ध्यान लावणं, संथ जलतत्व अनुभवणं आणि ऐतिहासिक गाभाऱ्यातील शक्ती जाणवणं या गोष्टी आपल्याला अंतर्मुख करतात. आपण जर श्रीरंगमला जात असाल तर रंगनाथ स्वामी बरोबरच जंबुकेश्वर मंदिरालाही नक्की भेट द्या. हे केवळ दर्शनच नाही तर आत्मानुभूतीचे एक स्थान आहे. तर अशा प्रकारे आपलं जलतत्वाचं मंदिर जंबुकेश्वरचं देखील दर्शन झालेले. फार छान असं मंदिर आहे. जांभळाचं एक झाड आहे, वृक्ष आहे आणि मंदिराचं दर्शन करण्यासाठी आपल्याला गर्भगृहामध्ये असं खाली उतरून जावं लागतं. 5-6 जणांना मध्ये गर्भगृहात सोडतात आणि आपलं दर्शन झालं का पुन्हा आपल्याला बाहेर यावं लागतं. पुन्हा 5-6 जणांना मध्ये सोडण्यात येतं. तर अशा रीतीने आपण आपल्या पंचमहाभूत यात्रा इथं थांबवत आहे. मित्रांनो, जर तुम्ही पंचमहाभूत यात्रा करून रिटर्न जाऊ इच्छित असाल तर त्रिचीवरून चांगली रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही श्रीरंगमवरून त्रिचीच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पुन्हा परतीचा प्रवास करू शकतात. माझी श्रीरंगमवरून तामिळनाडूतील रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची ट्रेन आहे, त्याच्यामुळं माझा पुढचा प्रवास राहणार आहे रामेश्वरमकडे. आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये एक अद्भुत यात्रा केली. पंचमहाभूतांवर आधारलेली पवित्र आणि प्राचीन अशी 5 शिवमंदिरे, वायूचा स्पर्श जिथं आहे असं श्री कालहस्ती, अग्नीची उष्णता जिथं आहे असं तिरुवन्नमलाईचं अरुणाचलेश्वर मंदिर, जलाचा झरझर प्रवाह जिथं आहे ते आपण आज बघितलं ते श्रीरंगमचं जंबुकेश्वर मंदिर, पृथ्वीची स्थिरता जिथं आहे असं कांचीपुरमचं एकांबरनाथर मंदिर आणि आकाशाचा असीम विस्तार असं मंदिर जिथं आहे असं चिदंबरमचं नटराजस्वामी मंदिर. प्रत्येक मंदिर एक धार्मिक स्थळ नव्हे तर आपल्या संस्कृतीचा, आध्यात्मिकतेचा आणि पर्यावरणाशी असलेला नात्याचा जिवंत दुवा आहे. हे पंचमहाभूत मंदिरं आपल्याला आठवण करून देतात की आपण निसर्गाचाच एक भाग आहोत आणि निसर्गाची पूजा म्हणजे खऱ्या अर्थाने शिवाची पूजा. म्हणूनच मित्रांनो, या मंदिरांच्या दर्शनातून जर तुम्हाला काही क्षण जरी शांती, समाधान किंवा आत्मिक जाणीव मिळाली असेल तर एक छोटं कृतज्ञतेचं पाऊल घ्या की हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. शिवाची ही शक्ती आणि ही परंपरा, ही शुद्धता प्रत्येक मनापर्यंत पोहोचू द्या. आज आपण या पंचमहाभूतांचा शोध घेतला, उद्या आपण आणखी अनेक विस्मरणात गेलेल्या ठिकाणांचा शोध घेणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ मराठीतून बनवण्याचा उद्देश एकच की आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी नक्कीच या पंचमहाभूत मंदिराची यात्रा करावी,
जेणेकरून त्यांना यात्रा करताना कोणतीही अडचण येऊ नये. आपण कमेंट करून मला काही प्रश्न उपस्थित होत असल्यास नक्कीच विचारा. म्हणूनच जर तुम्हाला आमचा हा एक प्रयत्न भावला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण हे केवळ व्हिडिओ नाहीत तर हे एक आहे आध्यात्मिक आंदोलन. मी तुमचा मित्र जगदीश गायकवाड पुन्हा घेऊन येईन एक नवीन आध्यात्मिक व प्रवासात्मक कथा मराठीतून, आपल्या भाषेतून. तोपर्यंत मनात शिव असू द्या आणि हर हर महादेव. अशा प्रकारे आपण सुरू केलेली पंचमहाभूताची यात्रा माझी पंचमहाभूतांचे सर्व व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडतात नक्की लाईक करा. माझं तर म्हणणे प्रत्येकाने जीवनात तामिळनाडू पंचमहाभूतांच्या मंदिराची यात्रा नक्कीच केली पाहिजे. फार खूप काही शिकण्यासारखे मंदिरांमध्ये जाऊन जे आपण ध्यान साधतो ते मन एकाग्र करतो, त्याच्यातून खरोखर एक ऊर्जा आपल्याला प्राप्त होती, ती खरोखर आपल्याला एक वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. अशा तऱ्हेने ह्या संपूर्ण पंचमहाभूत मंदिरांचा व्हिडिओ मी जम्बुकेश्वर महादेव मंदिरात इथं शेवट करतो. व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा, आपल्या इतर मित्रांसमोर जास्तीत जास्त शेअर करा. हर हर महादेव. धन्यवाद.